शाहरुख खानच्या बाजीगर पिक्चरमधील एक डायलॉग आजही मार्केट गाजवतो आणि तो डायलॉग म्हणजे हार कर जीतने वाले को भी बाजीगर कहते हैं. आता डायलॉग हाच आहे, परंतु बदलला आहे तर तो म्हणजे हिरो. तर तो हिरो कुठला? हो, बरोबर ओळखलं तुम्ही. मी गोष्ट करतोय आपला मुंबईचा राजा अर्थातच रोहित शर्माची. कुठे जिंकावं आणि कुठे हरावं याचं उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर आपल्या रोहित भाऊंचंच घ्या ना. रोहित शर्माने सर्व टॉस हरले, परंतु मॅच मात्र सलग जिंकल्यात. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही मॅचमध्ये टॉस न जिंकणार रोहित भाऊने सर्व मॅचेस जिंकला. अर्थातच हे श्रेय जे आहे ते त्याच्या एकट्याचं नाही आहे, हे सर्व टीमचं श्रेय आहे, म्हणूनच आपण जिंकलो. आता भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, परंतु आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तानचं मात्र भलतंच पोट दुखते राव. चॅम्पियन्स ट्रॉफीचं यावेळेचं जे यजमानपद होतं ते यावेळेस पाकिस्तानकडे होतं, परंतु 4 दिन के चांदनी याप्रमाणे पाकिस्तान अवघ्या 4 दिवसातच या स्पर्धेबाहेर पडलं. भारताने झुकेगा नाही साला म्हणत सर्व मॅचेस या पाकिस्तान बाहेरसुद्धा खेळल्या आणि भारताविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये तर पाकिस्तानने पार माती खाल्ली राव. आणि एक गोष्ट सांगू, पाकिस्तानमध्ये अनुपस्थित असतानाही सर्वांना आपलं राष्ट्रगीत ऐकायला भेटलं. यापेक्षा अजून एका क्रिकेटप्रेमीला काय पाहिजे. आणि सर्व संघांचा धुव्वा उडत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. आता तसं नेहमी पाकिस्तान हरला की पाकिस्तानमध्ये टीव्या फुटतातच आणि यावेळेस पण फुटला आहे बरं का. परंतु यावेळेस भारताने जो पाकिस्तानला दणका दिला आहे तो पाकिस्तान दणका कभी भूलेगा नहीं साला.